उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सेल्फीवरील टीकेला सुप्रिया सुळेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिले। सेल्फीचं प्रमोशन देशाचे पंतप्रधान मोदींनीच केल्याचं म्हणत सुळेंनी महायुतीत सत्तेत सामील असलेले अजितदादांना टोला लगावला। फक्त सेल्फी काढून आणि संसदेत भाषण करून काम होत नाही अशी टीका अजित पवारांनी केली होती। भाषण करून उत्तम संसदपटू पुरस्कार मिळवता येतो असा निशाणा अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंवर साधला होता। त्यावरून सुप्रिया सुळेंनीही जोरदार टोलेबाजी केली। विकास करून घ्यायचा आहे, कायापालट करून घ्यायचा आहे। त्याकरता नुसता माणूस व्यक्ती निवडून देऊन काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही। पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती। पार्लमेंट हे आमच्यासाठी एक बिल्डिंग नाही आहे, तो एक विचार आहे। आणि ह्या देशातलं हे सगळं ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो की त्याचं सगळ्यात मोठं मंदिर आहे। तुम्हाला आठवत असेल जेव्हा मोदीजीही पहिल्यांदा निवडून आले तेव्हा पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये संसद भवनमध्ये ते नतमस्तक झाले। त्याच्यामुळे तिथे जी चर्चा होते, संसदेत जी चर्चा होते त्याला लोकशाहीचं मंदिर म्हणून आम्ही बघतो, आम्ही त्याला वास्तू म्हणून जात नाही। त्याच्यामुळे त्या लोकशाहीच्या मंदिरात चर्चा करायलाच तर पाठवता आम्हाला पार्लमेंटमध्ये तुम्ही निवडून कशाला देता की आम्ही तिकडे जावं आणि भाषण करा। भाषण करण्यासाठीच तर पार्लमेंट असतं, ह्यालाच तर लोकशाही म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।